आरक्षण वादात जरांगे पाटील आणि भाजपच्या प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक युद्ध सध्या सुरूच आहे। दुसरीकडे जरांगे म्हणतात त्या निजामाकडच्या नोंदी या जहागीरदारांच्या असल्याचं विधान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलंय। पाहूयात। अडचण नसली की शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरदार आणि भटकती आत्मा म्हणायचं आणि अडचणीवेळी शरद पवारांना बोलवायचं ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका जयंत पाटलांनी भाजपवर केली आहे। आरक्षणावर विरोधक आपली भूमिका का मांडत नाहीत असं म्हणून महायुतीनं शरद पवारांना सवाल केले। मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये, माझा सवाल मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का? मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं। मराठा समाजाशी चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी जी केली असेल ती त्यांना माहिती आहे। ओबीसी समाजाशी चर्चा मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ती त्यांना माहिती आहे। सरकार ते आहे, आमची भूमिका काय आहे ती आम्ही पूर्वी सांगितली आहे। आज तुमची भूमिका काय आहे ही महाराष्ट्राला बघायची आहे। तलवारीला धार करण्याची भाषा कुणी बोलली, टोकाची विधानं कुणी केली, ज्यांनी केलं ते त्याला जबाबदार आहे। त्यामुळं पवार साहेबांना अडचण आली की पवार साहेब, आणि अडचण नसेल त्यावेळी शरद पवार साहेब देशाचे सगळ्यात भ्रष्टाचारी सर्वात भ्रष्टाचारांचे सरदार असे हिनवायचं, दुसऱ्या बाजूनं त्यांना भेटायला जायचं। दरम्यान काल मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। माहितीनुसार लवकरच आरक्षण तिढ्यासंदर्भात पुन्हा एक सर्वपक्षीय बैठक बोलावली जाणार आहे। मात्र बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही। तिथे दरेकर आणि जरांगे यांच्यामध्ये वार पलटवाराचा सामना सुरू आहे। जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना दरेकरांनी एक उदाहरण देत उत्तर देणं मात्र टाळलं। राजकीय वास आता यायला लागलाय, कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोणाला पाडायचं। तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या। तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी, आणि ते आता मराठा समाजाला कळून येतंय। माझ्याशी अनेक संघटनांचे नेते, मराठा समाजातले काही ठराविक लोक सुद्धा बोलतायत की आपली भूमिका योग्य आहे। आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहतंय। का नाही म्हणले दरेकर? गॅजेट लावून म्हणले होते, त्या आई बहिणीवर हल्ला झाला त्या टायमाला म्हणे माझ्या पोलिसालाच मार लागलाय। का नाही म्हणले दरेकर तुम्ही त्या टायमाला की फडणवीसच्या डोक्यात राजकारणाचं भूत आहे? लाखो पोरावर केसेस केल्यात आता राज्यातल्या, काही महिला तडीपार केल्यात मराठ्याच्या। राजकारणाचं भूत घुसलंय फडणवीसच्या डोक्यात। का नाही म्हणलं दरेकर? स्वतःला लय शान समजायला नाही एका आमदारकीसाठी। हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही। मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे, मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे। ते तमाशात मावशी नसते का, बिगर नथीवली नेबळ दे, तसं ते कॅकताडात बाबू नसतो का बिगर कामाचा, नुसता सरळ दिसतो। तिथं रावताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही, ते बोगस असतं ते। तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो, मग तळतळ माझ्या जातीसाठी काय करणार तू? अभियान मला माहिती, मला आत्ताच माहिती तुम्हाला बदनाम करणार। चल परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नद घातलेला नाचा, असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला, तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये। दरम्यान आरक्षण लढाईमध्ये मागण्या किंवा आंदोलनावेळी बहिष्काराची भाषा अयोग्य असल्याचं भुजबळ म्हणाले होते। मात्र दुसरीकडे भुजबळ समर्थक लक्ष्मण हाकेच जरांगेंवर टीका करताना सामूहिक विधानं करून नव्या वादाला जन्म देत आहेत। आता ही जरांगे पाटील म्हणतायत ना आमच्या निजामाच्या काळात नोंदी होत्या। अरे ह्या नोंदी कशाच्या होत्या माहितीये का? हे काय बलुतेदार म्हणून निजामाकडे गेले नव्हते, हे सरदार म्हणून, जहागीरदार म्हणून निजामाकडे गेले होते। आणि यांच्या सातबारे किती एकराचे होते ते पण काढा ना एकदा, नोंदी काढा की नोंदी। 100 एकर, 200 एकर, 4 गावं, 10 गावं। कुणाल जायकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.